परत जोरात बोला. हल्ला कोणी केला? बोला ना, बोला. हो आहे ना, माझाच आहे ना, आमचा नाही. हो आहे ना, माझाच आहे ना, आमचा नाही. हा मालच पाहण्यासाठी आले होते. मध्ये आमदार कशाला राहायचं आमदार? तर मंडळी, तिसऱ्या अंकाची बेल झाली, पडदा वरती गेला आणि अर्थात अपेक्षित होतं की काहीतरी वेगळं बघायला मिळेल, पण घडलं वेगळंच. मंडळी, घडलंय काय वेगळं बघा. आज घडलं असं आहे की पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या वादाचा तिसरा अंक जो आहे तो थेट कार्यकर्त्यांच्या हाणामारीचा बघायला मिळाला. हो, हाणामारी, आणि तीही विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये. हे तिथं घडतं कसं काय, हा प्रश्न सगळ्यांच्या मनात उपस्थित झालेला आहे. पण मंडळी, या तिसऱ्या अंकाचा पडदा वरती गेला आणि जे घडलं मी तुम्हाला सांगतोय ते का नेमकं घडलं, काय त्याचं कारण असावं, काय त्याला पार्श्वभूमी आहे, असतं ना प्रत्येक गोष्टीला एक स्टोरी, विषय खोल आहे मंडळी. त्यामुळे हा खोल विषय आपण जाणून घेतला पाहिजे आणि त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघायला हवा. चला, मी तुम्हाला सांगतोय की आज सभागृहाचा म्हणजे विधिमंडळाच्या प्रांगणामध्ये जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते एकमेकांना का भिडले, याचं नेमकं कारण काय. त्याचं कारण असं आहे मंडळी, पहिल्या अंकामध्ये एक व्यक्तिरेखा अशी आहे ज्या व्यक्तिरेखेने एका कार्यक्रमात म्हणजे सभेमध्ये सुप्रिया सुळेंच्या कुटुंबावरती कॉकटेल कुटुंब असं म्हणत, म्हणजे जात असेल धर्म असेल या विषयाला घेऊन टीका केली आणि ज्याला त्यांनी कॉकटेल कुटुंब म्हणून असं हिणवलं. त्यानंतर पुढे काय झालं, अर्थातच या टीकेनंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाच्या नेत्यांमध्ये या विषयाला घेऊन फार मोठी नाराजी, राग होता. तो राग असणं साहजिक आहे. जर कोणी आपल्या नेत्यावरती, आपल्या पक्षातल्या खासदारावरती, आपल्या नेत्याच्या मुलीवरती अशी टीका करत असेल तर आम्ही गप्प का राहायचं. मग घडलं काय बघा. आता दुसऱ्या अंकामध्ये सभागृहातल्या एका भाषणामध्ये किंवा सभागृहातल्या आपल्या बोलण्यामध्ये दुसऱ्या नेत्याने म्हणजे शरद पवार गटाच्या दुसऱ्या नेत्याने याला उत्तर देत असताना मंगळसूत्र चोर आमच्या नेत्यांवरती अशी टीका कशी काय करू शकतो असं म्हणून हिणवलं. मग अधिकच हे सगळं वातावरण दुखावलं गेलं आणि यामध्ये पहिले नेते विरुद्ध दुसरे नेते असा हा सगळा वाद जो आहे तो जोरदार पेटला काय या विषयाला घेऊन प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण झालं असं की हे सगळं सभागृहात घडलेलं असताना बाहेर मात्र वेगळाच राडा झाला. आता काय झालं असं तुम्ही विचाराल. झालं असं की पहिले नेते आणि दुसरे नेते हे सभागृहात आपापल्या गाडीमधनं उतरत असताना काहीतरी एकमेकांमध्ये धक्का लागला आणि त्यावरनं काय नेमकं घडलं त्याचा व्हिडिओ बघा. जमा करा पास. अरे घेतोय ना. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या लक्षात आला असेल पहिले नेते शांत बसलेले नाहीयेत आणि दुसरे नेते सुद्धा शांत बसायचं नाव घेत नाहीयेत. मग आता हा दुसरा अंक पार पडत असताना बघा, आता तिसऱ्या अंकाचा जो मी सगळ्यात सुरुवातीला तुमच्या समोर उल्लेख केला होता मंडळी, तो तिसरा अंक घडला थेट विधिमंडळाच्या काय म्हणूयात जागेमध्ये, तिथल्या प्रांगणामध्ये, जे अजिबात शोभनीय नाही असं आपण म्हणूयात. मग झालं काय, पहिले नेते आणि दुसरे नेतेचे कार्यकर्ते जोरदार एकमेकांसमोर भिडले. नुसते भिडले नाहीत तर फ्री स्टाईल हाणामारी झाली, तीही विधिमंडळाच्या लॉबीत. आता याला घेऊन नेते प्रतिक्रिया देणार नाही तसं कसं होईल. मग अर्थात नेत्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी समोर यायला सुरुवात झाली. आता पहिला मुद्दा असा होता की ज्या विधिमंडळात तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना जर जायचं असेल तर पास मिळवण्यासाठी फार मोठी प्रोसेस केली जाते. हे पास एवढ्या मोठ्या प्रमाणात या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांना कसे मिळाले, हे कोणी दिले,
एवढ्या मोठ्या संख्येने हे कार्यकर्ते तिथे कसे जमले आणि अर्थात जमल्यानंतर भाई बात निकली है तो दूर तलक जाएगी असंच काहीसं घडलं. त्यामुळे पहिले नेते आणि दुसरे नेते तू आमच्या नेत्यांबद्दल असं कसं काय बोलू शकतो, तू आमच्या नेत्यांबद्दल असं काय बोलला, कसं काय बोलला असं म्हणत एकमेकांना जोरदार भिडले आणि फ्रीस्टाईल हाणामारी झाली. पण यावरनं एक तर लक्षात आलं की आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न जो आहे तो अर्थातच उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तो या कारणावरनं की नेत्यांचे एवढे कार्यकर्ते कसे काय तिथे आले आणि त्यांना पासेस कसे देऊ शकतात. बघूयात उद्धव ठाकरे काय बोलले. पण ते समर्थक आहेत का गुंड आहेत? आणि ही जर का परिस्थिती या राज्याची आली असेल तर मग विधान भवनाला अर्थ काय? ज्यांनी त्यांना पास दिले त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. मग तो कोणी असेल ज्यांनी त्यांना पास दिले त्यांचं नाव आलं पाहिजे समोर. कारण हा अधिकार शेवटी अध्यक्षांचा असतो. अध्यक्षांची पण दिशाभूल केली गेली का हा पण विषय आहे. मात्र अशी मारामारी आणि आमदारांना धक्काबुक्की ही गुंडागर्दी आता विधान भवनापर्यंत पोहोचली असेल तर मग हे फार अवघड आहे. ताबडतोबीने गृहमंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी सगळे विषय सोडून या गुंडांवरती आणि त्या गुंडांच्या पोशिंद्यांवरती कडक कारवाई केलीच पाहिजे. तरच तुम्ही या राज्याचे पालक मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात असंच मी म्हणेन. विधान भवनाच्या बाहेर हा एक विषय आणि विधान भवनात या प्रांगणामध्ये जे काय होतं हे अत्यंत गंभीर आहे. जर लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने मारहाण होत असेल किंवा धक्काबुक्की होत असेल आणि विशेष म्हणजे गुंड आत आणण्यापर्यंत पाळी जात असेल तर मग शेवटी विधान भवनाचं महत्व राहिलं काय? अर्थात उद्धव ठाकरे बोलल्यानंतर काँग्रेसचे नेते देखील या विषयाला घेऊन आपलं मत व्यक्त करणार. जे घडलंय ते शोभनीय नाही आहे. ज्या सभागृहात आपण निवडून दिलेले आपले नेते कायदे बनवण्याकरता तुमच्या आमच्या समस्या लक्षवेधी असेल, शून्य प्रहार असेल या माध्यमातून मांडण्याकरता म्हणून पाठवतो, तिथं अशी त्या सभागृहातल्या प्रांगणामध्ये अशी हाणामारी होणं हे शोभनीय नाही. सभागृहाचं पावित्र्य यावरनं भंग झालंय हे निश्चित आहे. मग यावरनं अर्थातच नाना पटोले यांनी देखील आपलं मत जे आहे ते व्यक्त केलं. बघा, मी तुम्हाला सांगितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आम्ही निवडणुका असेल किंवा विधानसभेमध्ये आरोप प्रत्यारोप असेल, या आखरी लोकशाहीमध्ये या पद्धतीची ह्या व्यवस्था असतात. पण सभागृहाच्या बाहेर निघाल्यानंतर आम्ही एकत्रित वागत होतो. ही परंपरा नेहमी राहिलेली आहे. पण आता अलीकडे हा जो प्रकार आपण पाहतो आहे हा प्रकार चुकीचा आहे आणि याला मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी तातडीनं या सगळ्या प्रकरणाला थांबवलं पाहिजे. जी महाराष्ट्राची प्रथा आणि परंपरा जी आहे आणि उज्ज्वल परंपरा राहिलेली आहे, या परंपरेला ज्या पद्धतीनं छेद दिला जातो असेल ही गंभीर बाब आहे. मी सुद्धा विधानसभा अध्यक्ष होतो आणि मला या सगळ्या गोष्टीची माहिती आहे. पण या पद्धतीचं ही सगळी घटना झाली, याला जो कोणी दोषी असेल तातडीनं अध्यक्षांनी आणि सभापतींनी कारवाई केली पाहिजे आणि हे पुढच्या काळात हा प्रकार घडू नये याची काळजी घेतली. तर असं आहे मंडळी, असं की ज्या सभागृहात हे सगळं घडलं त्यावरनं आपल्याला देखील बोलावंसं वाटत असणार. माझा पहिला मुद्दा असा आहे की नेत्यांच्या वादामध्ये हे दोन्ही गटाचे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले का, त्यामुळे हे सगळं घडलं का? बरं, दुसरा माझा प्रश्न असा आहे जो मी यापूर्वी उपस्थित केला की नेता म्हणल्यानंतर कार्यकर्त्यांची काळजी घेतली जाते. आता आपले नेते सभागृहात प्रश्न मांडतायत म्हणल्यानंतर चला आपण देखील तिथं आपल्या कामाच्या निमित्ताने, अर्थात तुम्हालाही ठाऊक असेल कुठली कामं ती सगळी असतात ज्याबद्दल मी बोललेलं न बरं, तुम्हाला सगळं ठाऊक आहे. पण एवढ्या मोठ्या संख्येनं तिथं ती उपस्थित होतात आणि त्यांना हे पासेस कुठून आणि कसे मिळाले जो मुद्दा इतर नेत्यांनी देखील उपस्थित केला आणि ज्यावरनं अर्थातच आतमधल्या आमदारांचा देखील सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो उपस्थित झालेला आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरूर तुम्ही तुमचं मत व्यक्त करा. आणि तिसरा अगदी साधा सोपा प्रश्न मी तुम्हाला उपस्थित करतो, तो म्हणजे अहो मंडळी, अशा प्रकारे कार्यकर्त्यांनी एकमेकाला भिडणं, रस्त्यावरती भिडणं, मोर्चामध्ये भिडणं हे आपल्याकरता काही नवीन नाहीये. पण विधिमंडळ काही तर तिथले नियम आहे, काही तर तिथली सभ्यता आहे. निदान आमचे नेते ज्या सभागृहात बोलतायत त्या सभागृहाच्या बाहेर तरी कार्यकर्त्यांनी असा राडा करणं अपेक्षित नाहीये. त्याबद्दलही तुम्हाला काय वाटतं? मंडळी व्यक्त व्हा, बोललं पाहिजे आणि जे घडलं ते निश्चितच योग्य नाहीये. सांगा जरूर. हा व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये आपलं मत नोंदवा.